नमस्कार. ट्रेडिंगमध्ये सातत्याने यशस्वी होणं हे अनेकांना इतकं अवघड का वाटतं? म्हणजे चांगला स्टॉक निवडला, वेळ पण साधली, तरी अनेकदा अपेक्षित परिणाम मिळत नाही. काय चुकतं? डॉक्टर अलेक्झांडर एल्डर यांचे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, जे नेमकं याच प्रश्नावर बोट ठेवतं. आज आपण त्यातील काही मुख्य मुद्द्यांवर जरा सविस्तर बोलूया. आणि डॉक्टर एल्डर यांची गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटते, कारण ते फक्त एक ट्रेडर नाहीत, ते व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञ आहेत, म्हणजे सायकियाट्रिस्ट. हो, आणि त्यामुळेच त्यांचं विश्लेषण खूप वेगळं आणि महत्त्वाचं ठरतं. कारण ते फक्त चार्ट्स किंवा नंबर्स बघत नाहीत. ते बघतात की ट्रेडरच्या डोक्यात काय चाललंय. आपली स्वतःची मानसिकता कशी आपल्याला अडवते यावर त्यांचा फोकस आहे. अगदी. डॉक्टर एल्डर काय म्हणतात माहितीये, यशस्वी ट्रेडिंग म्हणजे फक्त चांगली स्ट्रॅटेजी शोधणं नाही. ते एका 3 पायांच्या स्टूलसारखं आहे: माइंड, मेथड आणि मनी मॅनेजमेंट. 3Ms. हो, 3Ms. यातला एकही पाय कमजोर असला ना की स्टूल कोसळणार. अच्छा. त्यामुळे या तिन्हीमध्ये बॅलन्स हवा. अनेक जण फक्त मेथडवर म्हणजे सिस्टीमवर लक्ष देतात आणि बाकी 2 गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. आणि तिथेच गडबड होते. तिथेच मोठी चूक होते. तर मग आज आपण डॉक्टर एल्डर यांच्या या 3Msचा अर्थ काय आहे हे जरा खोलवर समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या M पासून, ज्याला एल्डर म्हणतात की हा सर्वात महत्त्वाचा आहे: माइंड, म्हणजे आपली मानसिकता. एल्डर यांच्या मते ना, तुमच्याकडे जगातली सर्वोत्तम म्हणजे अगदी खात्रीशीर वाटणारी ट्रेडिंग सिस्टीम असू दे, पण जर तुमचं डोकं ठिकाणावर नसेल, म्हणजे तुमच्या भावना तुमच्यावर हावी होत असतील, तर नुकसान होणारच. हे अगदी खरं आहे. हे ऐकायला किती सोपं वाटतं नाही का? पण जेव्हा प्रत्यक्ष ट्रेड करतो ना तेव्हा कळतं. कधी झालंय का असं की एखादा ट्रेड थोडा प्रॉफिटमध्ये आला आणि वाटतं की अरे अजून वर जाईल. हाव सुटते. हो, ती हाव. मग आपण विकत नाही आणि तो परत खाली येतो. नुकसान होतं. किंवा भीती. शेअर पडायला लागला की पॅनिक होतो आपण आणि मग अगदी बॉटमला विकून टाकतो. नंतर बघतो तर तोच शेअर वर गेलेला असतो. हे जे भावनिक सापळे आहेत ना, लोभ, भीती, पॅनिक, हेच आपले मोठे शत्रू आहेत असे एल्डर म्हणतात. आणि याचं कारण पण ते सांगतात. बघा, बाजार ही एक प्रचंड मोठी यंत्रणा आहे. तिला भावना नाहीत. तिला काही फरक पडत नाही की आपण किती आशा ठेवल्यात, किती भीती वाटतेय किंवा किती कष्टानं पैसे गुंतवलेत. बरोबर. ती फक्त मागणी आणि पुरवठा यावर चालते. थंडपणे. आपण जर भावनांच्या हारी गेलो तर आपण बाजाराविरोधात नाही, स्वतःविरोधात लढतोय. अगदी बरोबर. यशस्वी व्हायचं तर शांत, तटस्थ आणि एकदम शिस्तबद्ध राहणं गरजेचं आहे. म्हणजे शिस्त हवी, पण ती फक्त मनात असून चालत नाही, ती आणावी लागते. एल्डर म्हणतात, ट्रेडिंगकडे एक गंभीर व्यवसाय म्हणून बघा. हो, लॉटरी किंवा जुगार नाही. नाही. व्यवसायात कसा प्लॅन असतो, नियम असतात, तसाच ट्रेडिंगमध्ये पण हवा. एक स्पष्ट प्लॅन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहीही झालं तरी त्या प्लॅनला चिकटून राहणं, मार्केट कितीही अस्थिर असलं तरी. आणि याच शिस्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे ट्रेडिंग जर्नल ठेवणं. अच्छा, म्हणजे नोंदी ठेवणं. हो, पण फक्त काय घेतलं, काय विकलं एवढंच नाही, तर तो ट्रेड का घेतला, तेव्हा मनात काय विचार होते, भीती वाटत होती का, की खूप आत्मविश्वास होता, की लोभ होता, ओके. स्टॉप लॉस कुठे होता, तो पाळला का, या सगळ्याची नोंद हवी. म्हणजे स्वतःच्या भावनांची पण नोंद. हो, कारण हे जर्नल म्हणजे आरसा आहे. आपल्या चुका, आपले इमोशनल पॅटर्न्स आपल्याला दिसतात. अनेकांना लॉस एव्हर्जन असतं बघा, म्हणजे तोटा स्वीकारवत नाही. मग ते छोटा लॉस मोठा करतात. जर्नलमुळे हे ओळखायला मदत होते. या आत्मपरीक्षणामुळेच भावनिक निर्णय टाळता येतात हळूहळू. म्हणजे स्वतःच्या मानसिकतेवर काम करणं हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल झालं. आता वळूया दुसऱ्या एमकडे. मेथड, म्हणजे ट्रेडिंगची पद्धत. कोणती पद्धत वापरायची, हा दुसरा एम. मेथड म्हणजे प्रत्यक्ष ट्रेडिंग कसं करायचं, त्याची सिस्टीम. डॉक्टर एल्डर हे टेक्निकल ॲनालिसिसचे मोठे समर्थक आहेत. हो, टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय थोडक्यात, तर मागच्या किमती आणि व्हॉल्यूम बघून पुढचा अंदाज बांधायचा प्रयत्न करणं. चार्ट्स आणि इंडिकेटर्स वापरून. बरोबर. इथे डॉक्टर एल्डर एक खूप इंटरेस्टिंग सिस्टम सांगतात, ट्रिपल स्क्रीन ट्रेडिंग सिस्टम. ट्रिपल स्क्रीन म्हणजे 3 पडदे? हो, तसंच काहीसं. कल्पना अशी आहे की बाजाराकडे एकाच वेळी 3 वेगवेगळ्या नजरेतून बघायचं, 3 टाइम फ्रेममधून. अच्छा, कशासाठी? यामुळे बाजारातला जो रोजचा गोंधळ असतो ना, म्हणजे छोट्या छोट्या किमतीतील चढउतार, तो बाजूला सारता येतो आणि बाजाराचा खरा मोठा ट्रेंड काय आहे ते ओळखायला मदत होते. चुकीचे सिग्नल टाळता येतात. पहिली स्क्रीन असते सर्वात मोठ्या टाइम फ्रेमवर, समजा साप्ताहिक चार्ट. ओके.
लॉंग टर्म व्ह्यू. हो, ही आपल्याला बाजाराची मुख्य दिशा दाखवते. समुद्रातली भरती कुठल्या दिशेने आहे ते कळतं. बाजार वर जातोय, खाली येतोय, की एका रेंजमध्ये आहे. एल्डर म्हणतात, नेहमी या भरतीच्या दिशेनेच ट्रेड करा. प्रवाहाविरुद्ध पोहू नका. म्हणजे ट्रेंड इज युअर फ्रेंड. हां. अगदी. दुसरी स्क्रीन असते मध्यम टाइम फ्रेमवर. समजा डेली चार्ट. रोजचा चार्ट. हो, ही त्या मोठ्या भरतीमधली लाट ओळखायला मदत करते, जी मुख्य ट्रेंडच्या दिशेनेच जात आहे. इथे आपण काय करतो, मोठ्या ट्रेंडच्या दिशेनेच जायचंय, पण किंमत जेव्हा थोडी खाली येते ना, पुलबॅक किंवा करेक्शन, तेव्हा एंट्री घ्यायची संधी शोधतो. बरोबर. म्हणजे धावत्या गाडीत चढण्याऐवजी गाडी थोडी हळू झाल्यावर किंवा थांबल्यावर चढल्यासारखं. आणि तिसरी स्क्रीन असते सगळ्यात लहान टाइम फ्रेमवर. इंट्राडे चार्ट किंवा तासाभराचा चार्ट समजा. अगदी शॉर्ट टर्म. हो, ही वापरली जाते नेमकी एंट्री आणि एक्झिटची वेळ ठरवण्यासाठी. याला ते म्हणतात लाटेवरचा तरंग. इथे अगदी अचूक एंट्री पॉइंट शोधला जातो. आणि स्टॉप लॉस. आणि सगळ्यात महत्वाचं, स्टॉप लॉस कुठे लावायचा हे इथेच ठरतं. म्हणजे आपलं संभाव्य नुकसान किती असेल हे आपण आधीच ठरवतो. या तिन्ही स्क्रीन मिळून एक फिल्टर तयार होतो, जो आपल्याला घाईत किंवा चुकीच्या वेळी ट्रेड घेण्यापासून वाचवतो. ही ट्रिपल स्क्रीन सिस्टम खरंच खूप विचार करायला लावणारी आहे. म्हणजे एकाच वेळी मोठा व्ह्यू पण ठेवायचा आणि डिटेल्स पण बघायचे. याशिवाय एल्डर मुव्हिंग ॲव्हरेजेस, MACD, जो मोमेंटम दाखवतो. हो, आणि RSI, ओव्हरबॉट ओव्हरसोल्डसाठी. अशा अनेक टेक्निकल इंडिकेटर्सबद्दल बोलतात. पण इथे एक महत्वाचा इशारा पण देतात ते. हो, ते अगदी स्पष्ट सांगतात की इंडिकेटर्स म्हणजे काही जादूची कांडी नाहीये. अच्छा? त्यांनी सिग्नल दिला म्हणजे लगेच डोळे झाकून ट्रेड नाही घ्यायचा. त्या इंडिकेटर मागे लॉजिक काय आहे, तो बाजारातल्या लोकांच्या कोणत्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे, ही समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे फक्त सिग्नल फॉलो नाही करायचा. नाही, कोणतीही मेथड 100% परफेक्ट नसते. त्यामुळे मेथड निवडताना ती आपल्याला सूट होते का, आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या वेळेला, हे पण बघायला हवं. बरोबर. पण समजा मानसिकता पण नियंत्रणात आहे, चांगली मेथड पण मिळाली, तरी एकाच मोठ्या चुकीच्या ट्रेडमध्ये सगळं गमावलं तर असं होऊ शकतं ना? हो, नक्कीच होऊ शकतं. आणि इथेच येतं तिसरा M, जो एल्डर यांच्या मते दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे, मनी मॅनेजमेंट. म्हणजे पैशाचं आणि जोखमीचा व्यवस्थापन. हा तिसरा M, मनी मॅनेजमेंट. खरं सांगायचं तर अनेकदा याकडेच सर्वात जास्त दुर्लक्ष होतं. अगदी. चांगली मेथड असूनही लोक पैसे का गमावतात, तर याच कारणामुळे, खराब रिस्क मॅनेजमेंट. डॉक्टर एल्डर याला खूप जास्त महत्त्व देतात. आणि त्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांचे 2 नियम खूप प्रसिद्ध आहेत. 2% नियम आणि 6% नियम. 2% आणि 6%. हो, हे नियम कशासाठी आहेत? तर आपलं जे ट्रेडिंग कॅपिटल आहे, आपलं भांडवल, त्याचं संरक्षण करण्यासाठी. 2% नियम काय सांगतो की कोणत्याही एका ट्रेडवर आपल्या एकूण ट्रेडिंग कॅपिटलच्या 2% जास्त रक्कम धोक्यात घालू नका. फक्त 2%? हो, समजा तुमच्याकडे ट्रेडिंगसाठी 1 लाख रुपये आहेत, तर एका ट्रेडमध्ये जास्तीत जास्त 2,000 रुपयांची रिस्क घ्यायची. म्हणजे स्टॉप लॉस 2,000 रुपयांच्या नुकसानीवर लावायचा. बरोबर. मग तुम्ही शेअर कितीही किमतीचा घ्या, पण लॉस 2,000च्या वर नाही गेला पाहिजे. हा नियम पाळला तर काय होतं, समजा सलग 5-6 ट्रेड्स चुकीचे गेले, तरी तुमचं कॅपिटल खूप कमी होणार नाही. तुम्ही गेममध्ये टिकून राहता. एक्झॅक्टली. दुसरा आहे 6% नियम. हा कशासाठी? हा तुमच्या एका महिन्याच्या एकूण नुकसानावर मर्यादा घालतो. जर एखाद्या महिन्यात तुमच्या खात्यातलं एकूण नुकसान तुमच्या सुरुवातीच्या कॅपिटलच्या 6% झालं, म्हणजे 1 लाखावर 6,000 रुपये, तर त्या महिन्यापुरतं ट्रेडिंग थांबवा. प्रत्यक्ष पैसे वापरून ट्रेडिंग करू नका. थांबायचं. हो, पेपर ट्रेडिंग करा, अभ्यास करा, चुका शोधा, पण आणखी नुकसान ओढवून घेऊ नका. हा नियम आपल्याला रिव्हेंज ट्रेडिंग पासून वाचवतो. रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे बदला घेणं. हो, आधी झालेला लॉस भरून काढण्याच्या नादात आपण जास्त मोठी रिस्क घेतो, भावनेच्या भरात ट्रेड करतो आणि अजून नुकसान करतो. बरोबर. 6% नियम आपल्याला त्या सापळ्यातून बाहेर काढतो. हे दोन्ही नियम म्हणजे खरंच लाईफ जॅकेट सारखे वाटतात ट्रेडरसाठी. यांचा मुख्य उद्देश एकच दिसतोय, कॅपिटल प्रिझर्वेशन, म्हणजे भांडवल वाचवणं. अगदी. कारण एल्डर काय म्हणतात, ट्रेडरचं पहिलं काम पैसे कमवणं नाहीये,
तर उद्या पुन्हा ट्रेड करण्यासाठी आपलं भांडवल टिकवणं आहे. बरोबर, कारण संधी तर रोज येणार. हो, पण त्या संधीचा फायदा घ्यायला खात्यात पैसे तर पाहिजेत ना. भांडवलच नसेल तर संधी येऊन काय उपयोग? काहीच नाही. व्यावसायिक ट्रेडर नेहमी आधी रिस्कचा विचार करतात, मग रिवॉर्डचा. किती कमावणार ह्यापेक्षा किती गमावू शकतो यावर लक्ष देतात. हो, मनी मॅनेजमेंट हे फक्त गणित नाहीये, ती एक मानसिकता आहे. आपल्या भांडवलाचा आदर करण्याची आणि प्रत्येक ट्रेडमधला धोका स्वीकारण्याची तयारी ठेवण्याची. याशिवाय लाँग टर्ममध्ये टिकणं खूप अवघड आहे. तर या सगळ्या चर्चेतून डॉक्टर एल्डर यांच्या पुस्तकाचा सार काय म्हणता येईल? यशस्वी ट्रेडर बनायचं असेल तर फक्त चांगली स्ट्रॅटेजी असून नाही चालणार. नाही. एक कम्प्लीट ट्रेडर बनावा लागेल. बरोबर. म्हणजे आपल्या भावनांवर ताबा, माइंड, एक योग्य ट्रेडिंग पद्धत, मेथड, आणि भांडवलाचं संरक्षण करणारे कठोर नियम, मनी मॅनेजमेंट. या तिन्ही गोष्टींचा मेळ घालावा लागेल. हे पुस्तक म्हणजे असं नाही की काहीतरी जादूची कांडी देतंय की झटपट श्रीमंत व्हाल. अजिबात नाही. उलट ते सांगतंय की ट्रेडिंगच्या जगात यशस्वी व्हायला किती कष्ट, किती शिस्त आणि किती सातत्य लागतं. खरं तर ते स्वतःवर विजय मिळवण्याचं आवाहन आहे. अगदी खरंय. ट्रेडिंग हे एक असं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला सतत शिकावं लागतं, स्वतःला बदलावं लागतं. बाजार बदलत राहतो. हो, त्यामुळे आपली मेथड पण वेळोवेळी तपासावी लागते. आपले मानसिक चुकांवर सतत काम करावं लागतं. आणि मनी मॅनेजमेंटचे नियम तर ते तर अगदी कटाक्षाने पाळावे लागतात. हा एक मॅरेथॉन प्रवास आहे म्हणायचा. 100 मीटरची शर्यत नाही. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. एल्डरनी हे जे 3 M सांगितले, माइंड, मेथड आणि मनी मॅनेजमेंट, प्रत्येकासाठी यातली कोणती गोष्ट जास्त चॅलेंजिंग असू शकते? म्हणजे कोणाला भावनांवर कंट्रोल करणं अवघड जातं, कोणाला योग्य मेथड सापडत नाही, तर कोणाला मनी मॅनेजमेंटचे नियम पाळणं. बरोबर आहे. स्वतःची ही कमजोरी ओळखणं आणि त्यावर काम करणं हे फक्त ट्रेडिंगमध्येच नाही तर आयुष्यात इतर ठिकाणी जिथे रिस्क घ्यावी लागते किंवा विचार करून निर्णय घ्यावे लागतात तिथेही महत्त्वाचं ठरू शकतं का? नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.